असते, कथा ऐकते, पण ऐकून तिथं सोडून चालली येते घरी. म्हणून घरी आले का सुनबाईला सारखं पुन्हा तिथे बाण सुरू. कथा रोज जाय पण ज्ञान ना कहीं ध्यान धरे, कोई अंके दुर्गति थाए मारम पारायण करे. अभिवात कभी अपना सिखावेला, अरे अभिवात कभी अपना सिखावेला, अभिजाय हो तो कथा बोलू बोलाएला, अभिजाय हो तो कथा बोलू बोलाएला. कथा करे गामडे गामडे कथा करे, तो एक कथा म्हणाल महाराज कोणी कीर्तनकार आले की आमच्यावरच ठोकून चालले जातात. म्हणजे कोणी आले तर त्यांना आम्हीच दिसतो काय? नाही. कारण तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आम्हाला स्वतःकडे बघितलं पाहिजे. एक बोट तुमच्याकडे येत असेल तर 3 बोट आमच्याकडे येतात. म्हणून कथाकारही सोडला नाही गीतकाराने. दुसरा नंबर कथाकाराचा लावला. हा तो एक कथाकार गामडे गामडे कथा करे. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन कथाकार कथा करतो. प्रत्येक गावागावात एवढ्या कथाची तारीख रिकामी नाही त्याची. डायरी फुल पॅक. एक दिवस नाही. इथं सकाळची झाली का संध्याकाळीच दुसरीकडे जबरदस्ती. कधी कधी 2-2 ठिकाणी कथा. सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे. 2 in 1 चान्सेस. अर्थात मोठा कथाकार असला पाहिजे. हा तो एक कथाकार गामडे गामडे कथा करे. बरं एवढ्या तारखा त्याला का असतात? वाणी ना विलास माये श्रोता ओ नामन हरे. कारण वाणीचा विलास एवढा सुंदर त्याच्याकडे असतो की तो श्रोत्यांच्या मनाला हरण करून टाकतो. जशा प्रकारे पुतना ही गोकुळात आल्यानंतर मनोहरंती व्रजौ कसा, व्रजभूमीतल्या सर्व गवळणींचं तिनं मन हरण केलं होतं. त्याप्रमाणे हा कथाकारी सर्वांच्या मनाला हरण करतो. वाणीना विलास माय श्रोताओ नामन हरे. दुसऱ्यांना सांगतो पण स्वतःच्या जीवनात मात्र कथा उतारत नाही. असं आहे. कथा करायची. कथा करता करता कथाकारांची कथा सांगितली. मग या कथाकारांना स्वतःला तंबाखूचं व्यसन होतं. तंबाखू तोडायची. आता तंबाखू एवढी विचित्र आहे. 3-4 तास तर ती कधीच माणसाला राहू देत नाही. अर्धा तास झाला का ते म्हणते टाक. हा म्हणतो थांब. ते म्हणते टाक. हा म्हणतो थांब. ते म्हणते टाक. तो म्हणतो ठीक आहे आता काय करू. मग पुढे जवळच व्यासपीठाच्या खाली ठेवायची. मेरे भाई बहनों, भगवत भजन के बिना जीवन का उद्धार नहीं होता. आंखें बंद करके हाथों से ताली बजा के भजन गाओ. राधे राधे गाए जा, राधे राधे गाए जा, राधे राधे गाए जा. जय हो. राधे राधे गाए जा, राधे राधे गाए जा, राधे राधे गाए जा. हरि को भजेगा तू कान्हा को भजेगा. हरि को भजेगा तू कान्हा को
होते तुमच्यासारखे नव्हते. आता तुमचे सर्वांचे डोळे उघडेच होते. ज्या आरती महाराजांना सांगितलं त्या आरती महाराज काय करता हो द्या म्हणून टाकलावून सगळे पाहतात. मग महाराजांनी सर्वांना सांगितलं डोळे लावून घ्या म्हटल्यावर सर्वांनी डोळे मिटायचे आणि त्यानंतर सर्वांनी भजन करायचं. महाराजांनी बघितलं सगळे डोळे बंद आहेत. त्याच्यामध्ये राधे राधे गायिका राधे राधे गायिका राधे राधे गायिका राधे गायिका आणि हळूच आपली तंबाखू टाकून द्यायची. पण तंबाखू अशी विचित्र आहे महाराज, 2 मिनिटं होत नाही तर तंबाखू आतमध्ये असं गोळा करून टाकते, मग ती बोलू देत नाही. आता थुंकायला जागा नाही, व्यासपीठावर कुठं थुंकणार, का डब्बा ठेवणार इथं नाही देऊ शकत. मग काय करायचं, गिळून घ्यायचं. पण आलेलं पाणी उडाल्याशिवाय राहत नाही काही प्रमाणामध्ये, मग ते पाणी समोर उडायचं. काही सुशिक्षित शिकलेली पोरं जेव्हा बाजूला बसलेले होते त्याने बघितलं महाराज भजनाला लावतात तर काहीतरी खातात. तेव्हा म्हणे गुळबिळ खात असते नाही, गुळ लवंगा खातात ना आवाजासाठी, गुळ लवंगा खातात नाही म्हणे पण हातावर तोडतात. मग त्यांनी तपास लावला महाराज काय खातात. त्यांना तपास लागला तंबाखू तोडतात. मग एक दिवस कथा संपली. कथा संपल्यानंतर काही दर्शनाला येतात. सगळे निघून गेल्यानंतर हे टोळकं आलं दर्शनाला पोरांचं. आल्यानंतर मग पोरांनी दर्शन घेतलं. म्हणत महाराज एक प्रश्न आहे विचारू काय. म्हणे विचारा, काय शंका असतील त्या विचारा, चिंता करायचं नाही. महाराज पोथी बघितली, पोथीवर सगळं पाणी उडालेलं आहे, थोडस गंध. आणि तुम्ही ते कथा करताना काहीतरी खाता ना तंबाखूची पुडी, त्याच्यामुळे ते त्याच्यावर पाणी उडते आणि पोथी गंदी होते. मग हे योग्य आहे काय. तुम्हीच तर सांगता खाऊ नाही म्हणून. ते तुमच्या तोंडातून पाणी उडाल्यामुळे सगळी पोथी घाण होते. मग महाराजांनी सांगितलं याचं उत्तर तुम्हाला उद्या देईल. दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली. महाराजांनी पुन्हा सुरू केलं, भाई बहनों मेरे माँ बाप, भगवान का भजन करो. देवाच्या भजनाशिवाय जीवनात काही नाही. काल काहींनी प्रश्न विचारला होता की माझ्या तोंडामधून पाणी उडते आणि पोथी घाण होते. पण कथाकाराच्या मुखाला काय म्हणतात माहितीये, कथाकाराच्या मुखामधून जेही बाहेर पडतात हे गंगाजलाप्रमाणे पवित्र आहे. गंगाजल आहे. कथाकाराचं मुख म्हणजे गंगा आहे. त्यामधून येणारं गंगाजल हे पवित्र असते. मग काय लोक म्हणजे काय भोळे भाळे असतात. त्याला म्हटले कथाकाराच्या मुखामधून गंगाजल पवित्र येत असते. या पोराने विचार केला महाराज तर बेवकूफ बनवून राहिले, त्या महाराजची काढली पाहिजे काहीतरी. पोरांनी काय केलं, एखादा बाप मेलेला होता आणि त्याच्या अस्थी घेऊन त्याला जायचं होतं हरिद्वारला. म्हणे आता गंगा जिथं आली हरिद्वारला जायचं काय काम आहे. आणि खलबत्ता आणला, अस्थी घेतल्या, मस्त बारीक कोलगेट सारखं चूर्ण केलं. कोलगेटच नाहीतरी कोलगेट मध्ये काय अशा बारीक चूर्ण केलं आणि ते बारीक चूर्ण मग संध्याकाळी महाराजांना प्रसाद दिला. महाराज प्रसाद, प्रसादाला नाही म्हणता येत नाही. हा प्रसाद घेतला हातावर, टाकला तोंडात. आता हे कसं लागणार आहे, गोड नाही, खारट नाही, तुरट नाही, आंबट नाही, कोणतीच चव नाही, याला तिखट नाही. महाराजांनी विचारलं का रे कोणत्या देवाचा प्रसाद आहे, कोणतीच चव नाही. म्हणजे कोणत्याही लहान्या देवाचा असू द्या, मोठ्या देवाचा असू द्या, कोणत्याही देवाचा असू द्या, त्याला काही ना काही चव असते. ह्या प्रसादाला कोणतीच चव नाही. हा बेचव प्रसाद कोणत्या देवाचा आहे. पोराने सांगितलं महाराज थोडासा वेळ आहे काय. म्हणे हो सांगा. मग म्हणत तुम्ही एवढा प्रश्न पडला होता, गरीब माणूस आहे मी. 10 दिवसापूर्वी वडील गेले, 13 दिवसापूर्वी. मग मला प्रश्न होता, बाबांनी सांगितलं होतं की माझ्या अस्थी हरिद्वारला गंगेत टाक. आणि गंगेत जायचं कसं,
पण म्हणे काल तुम्ही सांगितलं कथाकाराच्या मुखामधून येणारे पाणी म्हणजे गंगाजल आहे आणि कथाकाराचं मुख म्हणजे गंगा आहे. म्हणे गंगाची थाली तुम्ही हरिद्वारला कशाला जाऊ म्हणून त्या हळकाचं चूर्ण करून तुम्हाला दिलं म्हणे. माझ्या वडिलांच्या अस्थी विसर्जित केल्या गंगेत. कथाकार म्हणे अरे रे 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 हळकाचा चुरा माझ्या तोंडात टाकला तुने. म्हणे महाराज तुम्हीच सांगितलं ना गंगा आहे म्हणून. म्हणे बाबा तू माझा गुरु ठरला, याच्यानंतर मी कधी त्या गंगेमध्ये काही टाकणार नाही. लोकांना सांगता येतो. हा तो एक कथाकार गांडे गांडे कथा करे, वाणी ना विलास माये श्रोता नाम हरे. बीजाने दे ज्ञान, काय म्हणतात, बीजाने दे ज्ञान, दुसऱ्याला ज्ञान सांगतो. बीजाने दे ज्ञान जीवनमा पोते कई न धरे, तो येनी अंत्य दुर्गती थाय, एमा राम पारायण शू करे. अरे आम्ही वाच कधी आपणासी पावेना, आवी जाय होत कथा गुरु गुरायना. म्हणून श्रवण करताना अनेक प्रकारच्या हे जे दोष आहेत हे सर्व दोष टाळायचे असतात आपल्याला. आणि दोष टाळून सावधानतया श्रवण, तुम्ही सावधानतेने श्रवण करा. एकदा बद्री विशाल पर्वतावर 4 ऋषी एकत्रित आलेले. कशासाठी तर ऋषी कशासाठी एकत्रित येतील? ते काय पत्ता खेळायला जमतात? नाही. असं आहे, अज्ञानी जीव मंदिरात जरी आला तरी वाईट कार्य करतो आणि ज्ञानी जीव हा वाईट ठिकाणी जरी गेला तरी सत्कार्य करतो. त्याला कुठेही जाऊ दे, तो त्याचा प्रकाशच पाडणार. पण अज्ञानाला तो प्रकाशात जरी गेला तरी त्याच्या अंधकाराचा प्रभावच टाकणार. पण प्रकाशात जर हा अज्ञानी गेला तर काही प्रमाणात तो हळूहळू 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 सुधरत जातो. म्हणून हे 4ही ऋषी एकदा बद्री विशाल पर्वतावर आले. सत्संगार्थम समायाता, सत्संग करण्यासाठी एकत्रित आलेले. तत्र नारदम ददृशु, त्यांनी नारदांना पाहिलं. एकदम घाईघाईने नारद ऋषी जात होते. एवढ्या घाईमध्ये जाणाऱ्या नारद ऋषींना पाहिलं आणि आवाज दिला, अहो नारद महाराज, एवढ्या घाईने तुम्ही कुठे निघालेले आहात? त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा गामन गमनम तव. तुम्ही एवढ्या त्वरेने कुणीकडे निघालात? कुठं कार्यक्रम आहे, भजन आहे, कथा आहे, कुठं चाललात कुठं आणि आलात कुठून? नारद महाराज आले, थांबले, बघितलं यांनी चेहरा पण उतरलेला. अरे रे महाराज, कथम ब्रह्मन् दीनमुख कुतश्चिंता तुरो भवान. तुम्ही दिनमुख कशी? कोणती चिंता आहे तुम्हाला? फार गमक सांगितलं संध्याधिकांनी. इदानी शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनः. ज्याच्या जवळचं धन गेलं, ज्याचं धन हरपलं, ज्याचा चेक फाटला, पाण्यात गेला, ज्याचा ट्रॅक्टर बँकेनं ओढून नेला, त्याचा जसा चेहरा होत असतो असा चेहरा तुमचा कसा काय महाराज? तुमचं काय झालं? तुमचं काय धन गेलं? तुमचं काय ट्रॅक्टर गेला? तुमचं काय बिल्डिंग पडली? काहीच नाही झालं तुमचं. मग गतवित्तो यथा जनः, त्या संसारी धन गेलेल्या माणसासारखा तुमचा चेहरा उदास कसा काय? इदानी शून्य चित्तोसी, शून्य चित्त तुम्ही कसे? तव इदं मुक्त संगस्य नोचितं वद कारणम्. आणि तुम्हाला शून्य चित्त राहणे योग्य नाही महाराज, कारण तुम्ही मुक्त संघ आहात. कोणता संघ तुम्हाला बाधक नाही, तुम्ही आसक्त नाहीत कुठं, पण तरीही उदास का? नारद महर्षी सांगतात, कुमारो, मी उदास आहे पण आसक्तीनेच आहे. मला कोणतीच वैयक्तिक जरी आसक्ती नसली तरी पण जागतिक आसक्ती आहे. अनेक दुःखी जनांना पाहून मी दुःखी आहे, त्यांच्या उद्धारासाठी मी दुःखी आहे. संत दुःखी होत असतात पण किंवा दुसऱ्याला दुःखी पाहून. संत सुखी होत असतात दुसऱ्याला सुखी पाहून.
संतांचं सुखदुःख हे जनतेवर अवलंबून आहे. म्हणून नारद महाराज म्हणतात, मी संपूर्ण तीर्थयात्रा फिरलो. हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंधन, रामेश्वर धाम, चारो धामच्या यात्रा करून आलो, पण ट्रॅव्हल्स मध्ये नाही, पायी. कारण ट्रॅव्हल्स वाला पैसे मागत होता, म्हणून मी त्यात गेलो नाही. पण पायी विना घेतला भजन करत करत चारो धामची यात्रा केली. चारो धामची यात्रा करत असताना महाराज मी बघितलं प्रत्येक ठिकाणी जनाघासुरायन्ते शाठ्य दुष्कर्मकारिणः. सगळी माणसं कशी झालेली आहेत. कुठं मला सत्य दिसलं नाही, खोटी बोलणारे माणसं आहेत. सत्यम नास्ती, तपहा नास्ती, शौचम नास्ती, दया नास्ती, दानं न विद्यते. सत्याचा अभाव झाला, तपाचा अभाव झाला, दयेचा अभाव झाला. दयाळू माणसांमधला स्वभाव हा फार कमी झाला. बघा पूर्वीच्या काळी माणसात किती दया होती. आज दया दाखवायची म्हटली तरी तो माणूस विचार करतो आपण दया दाखवू, पण कदाचित ते आपल्याच अंगावर आलं तर. आणि नेमकं असंच घडते. एकदा दया दाखवा बरोबर तुमच्या गळ्यामध्ये असं येऊन पडते की पुन्हा तुम्ही दयाच करू शकत नाही. म्हणून दया शिल्लक राहिली नाही. दानम न विद्यते, दान करण्यासाठी सुद्धा माणसं शिल्लक नाहीत राहिली. दाता भवती वानवा अशी परिस्थिती झाली. कोणी दाता असेल किंवा नसेल, करोडो मधून एखादा कोणीतरी दाता निर्माण होत असतो. धन नाही असं नाही, अरबो रुपयाचं धन लोकांकडे पडलेलं आहे. आग लावली तर 8 दिवस पर्यंत जळणार नाही. पण परमार्थासाठी तुम्ही त्यांच्याकडे मागायला जा. जर परमार्थासाठी मागायला गेलात तर ते तुम्हाला उत्तर देतील, महाराज परिस्थिती वाईट आहे, कंडिशन फार कठीण आहे, दुष्काळ पडला, 1000 कारणं सांगतील. धन नाही काढत. म्हणून दाते सुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत. एक एक गुण असतो. दानम न विद्यते उदरम भरिनो जीवा. माणसं केवळ पोट भरे झालेले आहेत. स्वतःचं पोट भरणे एवढंच काय ते त्यांना कळायला लागलेलं आहे. उट भाषिण, खोटी साक्ष देतात. वास्तविक आज आपली न्याय व्यवस्था कशावर चालते? सगळी खोट्या साक्षावरच जास्त चालते. कारण खोटी साक्ष अतिशय सोपी झालेली आहे. साक्ष आली म्हणजे न्याय पूर्ण झाला. पण साक्ष खरी आहे का खोटी आहे याच्यावर मात्र आपल्याकडे न्याय नाही. साक्ष बहुतेक करून खोटीच आहे. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून कलियुगात खोटी साक्ष देणारी सगळी माणसं झालेली आहेत. मंदा सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रुतः. मंद भाग्याची माणसं झालेली आहेत, सुमंद मती झालेले आहेत, अन्नाचा विक्रय करणारे झालेले आहेत. घराघरामध्ये तरुणी प्रभुता घे. हे बायकोचं प्राबल्य झालं, बस म्हटलं का सुंड्या बसतो, उठ म्हटलं का उठतो, डबल घंटे दिली की सुटतो. अशी परिस्थिती कलियुगाची झालेली आहे. शालको बुद्धिदायका. साल्याला घरात आणून ठेवला बुद्धिदायक म्हणून. तुम्ही कोणाला आणला असेल तर तेवढा सोडून सांगतो मी फक्त. हा दुसरीकडचा सांगतो. आणि मी कुठे सांगून राहिलो? भागवतकार सांगतात. शालक बुद्धिदायका. सल्ला कोणाचा? बापाचा चालत नाही, आईचा चालत नाही, इतरांचा चालत नाही, गुरुजीचा चालत नाही, मग सल्ला चालतो साल्याचा. चालक बुद्धिदायका. कन्या विक्रयनो लोभात दंपत्य नामच्या कल्पना. लोभानं कन्येचा विक्रय करू लागलेले आहेत माणसं. दंपत्य नाम कल्पना. आणि नवरा बायको मध्ये भांडणं सुरू झालेले आहेत. कामिन्यः केशशूलिन्यः. केशशूलिन्य अतिशय सावधानपूर्वक शब्द वापरलेला आहे. केशशूलिन्यः याचा अर्थ आहे शरीर विक्रय. म्हणजे स्त्रियांवर शरीर विक्रय करण्याची पाळी जास्तीत जास्त यायला लागलेली आहे. संभवंती कलाविह. आणि असं करत करत महाराज मी भ्रमण करीत करीत जेव्हा वृंदावनला आलो, वृंदावनला आल्यानंतर माझ्यापासून काही अंतरावर एक स्त्री उभी होती, अतिशय दैदिप्यमान तेजस्वी. तिच्या बाजूला 2 वृद्ध पुरुष पडलेले आणि शेकडो स्त्रिया तिच्या 4ही बाजूने तिच्या सेवेसाठी. मला पण त्या स्त्रीने आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ मचिंतामपि नाशय. अहो महाराज, क्षणभर थांबा. माझ्या चिंतेचा नाश बहुतेक तुमच्याच संघाने होईल. ज्या
जास्त वेळ नाही पण क्षणभर तरी थांबा. आणि मग मी गेलो. कुतूहलतेनं नारद महर्षी जातात, विचारतात तू कोण आहेस? का सित्वम का च इमौ, तू कोण आहेस, हे कोण आहेस? का नार्यः पद्मलोचना, आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या कोण आहेत, यांचं मला जरा परिचय दे करून. तर ती स्त्री आपला परिचय देते. अहम भक्ती ख्याता, महाराज माझं नाव भक्ती आहे, मला भक्ती म्हणतात. नारदांना आनंद वाटला, भक्ती आज भक्तीचं प्रत्यक्ष दर्शन मला झालं. मी भक्ती आहे. इमौ मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामा, हे माझे ज्ञान आणि वैराग्य नावाचे दोन पोर आहेत. याचं नाव ज्ञान आहे, याचं नाव वैराग्य आहे. पण हे दोघांचे दोघं असे पडलेले काय? त्याचं कारणच महाराज मी शोधण्यासाठी प्रयत्न करते, पण मला अजून कारण मिळत नाही आणि यांच्यासाठी मी अतिशय दुःखी आहे. बस बहुतेक करून मला असं वाटतं की तुमच्या आगमनाने माझं दुःख समाप्त होईल, याचा मला विश्वास वाटतो. म्हणून तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी काहीतरी करा. अशी परिस्थिती का आहे? नारद महर्षीने थोडं चिंतन केलं आणि भक्तीची कथा जाणल्यानंतर नारद महर्षी भक्तीला सांगतात की हे शृणुष्वावहिता बाले युगोयम दारुणः कली. हे बाले, हे मुली, हे कलियुग अतिशय दारुण आहे, अतिशय भयंकर आहे. हा कलियुगाचा प्रभाव आहे, कोणाचा दोष नाही. आणि कलियुगाच्या प्रभावाने तेन लुप्त सदाचार, सदाचार लुप्त झालेला आहे, योग मार्ग लुप्त झालेला आहे, तप मार्ग लुप्त झालेला आहे. भगवत प्राप्तीची मार्ग ही खंडित झाली कलियुगामुळे. आणि खंडित झाल्यामुळे कोणत्याही मार्गावर चालायला लागला तरी तो साधक भगवंतापर्यंत पोचत नाही, कोणत्याही मार्गावर. कारण हे सगळे मार्ग खंडित झालेले आहेत. अखंडित मार्ग नाही शिल्लक राहिला. माणसं जना जनाभासुरायन्ते शाक्य दुष्कर्म कारिणः. माणसं अघासुराप्रमाणे राहायला लागले, अर्थात पापामध्ये लीन व्हायला लागले, मूर्ख झाले, दुष्कर्मकारी झाले. आणि कलियुगाचं वैशिष्ट्य हे ठरलं, इह संत विशिदन्ति प्ररुषन्ति साधवः. जे संत आहेत ते नेहमी विषयायुक्त, चिंतायुक्त, आणि जे असाधू असतील प्ररुषन्ति ते आनंदित आहेत. साधू दुःखी आणि असाधू सुखी हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. साचा बेचारा झूठा मरेगा, भूखा मरेगा. साचा बेचारा भूखा मरेगा और झूठा मलिदा खइयो रे. भजन बिना कैसी करियो नारी दुनिया, भजन बिना कैसी करियो नारी दुनिया, भजन बिना कैसी करियो नारी दुनिया, भजन बिना कैसे करियो नारी दुनिया, भजन बिना कैसे करियो. साचा बेचारा भूखा मरेगा और झूठा मलिदा खइयो रे. सवा शेर का रोट बनायो, देवी को चढ़ पैयो रामा, देवी को चढ़ पैयो रे. सवा शेर का रोट बनायो, मोठा रोटगा बनवला, देवी को चढ़ पैयो. देवी बिचारी खावे ना पीवे, आपई मिलजुल खइयो रे. भजन विना कैसी तरियो. कर्मकांडात माणसं लीन झाली, पण कर्मकांडासाठी अधिकाराचा विचार नाही केला की आम्ही अधिकारी आहोत का.
अनधिकारी कर्मकांडात शिरले आणि मग मध्येच लटकून बसले. भजनाशिवाय यांचा उद्धार कसा होऊ शकेल? अशा या कलियुगात दत्ते धैर्यम तुयो धीमान, जे बुद्धिमान माणसं आहेत धैर्य धारण करून राहतील तेच खरे वीर आहेत. उपेक्षिता अनुरागान धैर्यजरत्वेन संस्थिता. उपेक्षित अनुराग अंधैही, म्हणजे ज्यांनी भगवत प्रेमाला उपेक्षित केलं अशा प्रकारचे जे आंधळे आहेत, हे आंधळे जास्त वाढले. त्या आंधळ्यांनी ज्ञान वैराग्याची उपेक्षा केली. म्हणून तुझे हे दोन मुलं जे आहेत जर्जरत्वेन संस्थिता, हे जर्जर झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत. पण हे बाले, हे भक्ती, मी मात्र तुझ्या या मुलांना चांगलं करण्यासाठी, तरुण करण्यासाठी, यांचा आजार घालवण्यासाठी प्रयत्न करतो. तू चिंता करू नकोस. अयम तू युग धर्मोही, हा कलियुगाचा प्रभाव आहे. त्या कलियुगात ही मुलं अशी राहणार आहेत, पण मी यांना असं राहू देणार नाही. मी यांना चांगलं करेन. जसं आश्वासन दिलं नारदांनी, भक्ती नारदांना सांगते, महाराज सुरार्षे त्वं धन्योसी, धन्य हा तुम्हारा मद्भाग्येन समागत. माझं भाग्य चांगलं आहे की मला तुमची भेट झाली महाराज. तुमच्या भेटीमुळे आज माझी मुलं सुद्धा चांगली होणार आहेत. साधूनाम दर्शनम लोके सर्व सिद्धिकरम परम. या युगात साधूचं दर्शन प्राप्त होणे सर्व सिद्धीचं कारण आहे. सर्व सिद्धीचा लाभ म्हणजे साधूचं दर्शन आहे. असं आहे. म्हणून सर्व सिद्धींचा लाभ प्राप्त होणार आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू महान आहेत, त्या साधूचं दर्शन होणं कठीण आहे. पण महाराज जयति जगति मायां यस्य कायाधवस्ते, जय केला भक्तीने. वचन रचनमेकं केवलं चाकलैः. नारद महर्षी म्हणतात, हे भक्ती, हे बाले, खेद करू नकोस, खेद सोडून दे आणि त्या भगवंताचं चिंतन कर. खेदयसी बाले, राधे राधे गोविंदा, Oh
चरणाम्भोज स्मर दुःखं गमिष्यति. नारद महर्षी सांगतात भक्तीला की हे भक्ती, तुझं एवढं दुःख आहे ना, एवढं दुःख काहीच नाही, सर्व समाप्त होईल. तू एकच कर, स्मर दुःखं गमिष्यति. श्रीकृष्णाच्या चरण कमलाचं स्मरण कर. जर त्या परमात्म्याच्या चरणाचं स्मरण केलं तर कोणाचंही दुःख राहत नाही. ब्रिज के नंदलाला श्री राधा जी के सावलिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये टाकला, त्यालाही तू काहीच दिलं नाही, त्यालाही तूच वाटवलं.
भक्त्याम भोजम स्मर दुःखम गमिष्यति. भक्तीला नारद मुनी सांगतात की वाले तू भगवान परमात्म्याच्या चरणाचं स्मरण कर. काय हे केले चिंतिता विठ्ठल. जर त्या परमात्म्याच्या चरणाचं स्मरण केलं तर तुझं कोणतं कार्य होणार नाही, सगळंच कार्य होईल. त्यासाठी स्मरण आवश्यक आहे, स्मृती त्या परमात्म्याच्या चरणाची. बस सर्व दुःख समाप्त होऊन जाईल, सगळी चिंता सोडून. प्रेतो न पिशाचो न प्रेतो न पिशाचो. राक्षस, प्रेत, भूत, राक्षस हे कोणीही त्या जीवाला स्पर्शही करण्यासाठी समर्थ होत नाहीत. की जो जीव तुला आपल्या हृदयामध्ये धारण करत असतो, ज्या जीवाच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्याला भूत प्रेत कधीही स्पर्श करत नाही. काय माणसं म्हणतात आम्ही तर माळकरी आहे, दररोज भजनात जातो, पण परवा दिवशी भूत दिसला होता. म्हणजे आमका तर नेहमी कीर्तनात टाळ घेऊन वाजवायला असतो. टाळकरी आहे, चांगला मृदंगी आहे, त्याला तर चांगली भूतबाधा झाली होती, 4-5 भूत निघाले. मग भक्तियुक्त मनस्कानाम स्पर्शनेन प्रभुर भवेत. भागवतात सांगितलं की भूतप्रेत त्याला स्पर्श करू शकत नाहीत. भक्तियुक्त मनस्कानाम, ज्याच्या गळ्यात माळा आहे त्याला स्पर्श करत नाही असं थोडी म्हटलं. त्या माळेचं जे काही वैशिष्ट्य आहे, जे पथ्य आहे तेच पालन नाही केलं, तुम्ही माळा घालून जर पिऊन राहिले तर माळेचा फायदा काय? त्याच्यापेक्षा न घातलेली चांगली. माळा घालून लबाडके आणून राहिले त्याचा फायदा काय? म्हणून माळा घालूनही त्याप्रमाणे आपला आचार नसेल तर आपल्याला फलप्राप्ती नाही होत. यासाठी सांगितलं भक्तियुक्त मनस्कानाम असे शब्द वापरले. भक्तिप्रिय तुम्हाला असेल तर त्याचा संबंधच नाही ना. तुम्ही कीर्तनात आहात पण मनात भक्ती आहे काय? नाही. मनात भक्ती नाही तर तुम्हाला भूतप्रेत लागतील, बाधा देतील. पण मनात जर भक्ती